सर काय सांगाल, मतदानाचा हक्क आपण बजावलेला आहे, काय नागरिकांना आवाहन करा? मी आत्ताच मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मी सर्व नागरिकांना, कुलाब्यातील सर्व रहिवाशांना, दक्षिण मुंबईतील सर्व रहिवाशांना आणि राज्यातील सर्व रहिवाशांना विनंती करीन की मोठ्या संख्येने जाऊन मतदान करा आणि या लोकशाहीला अधिक बळकट करायचं कार्य आपल्या हातनं होऊ दे. 2 तासामध्ये साधारणपणे 5.5% मतदान दक्षिण मुंबईमध्ये झाले. साधारणपणे किती मतदान अपेक्षित आहे? मला वाटतं लोकांचा प्रतिसाद आज जर बघितला तर खरं या ठिकाणी या परिसरात मतदानाची ॲव्हरेज पर्सेंटेज हे कमी असतं, परंतु यावेळेला मोठ्या प्रमाणात मतदान होताना दिसून येत आहे. रांगा पण मोठ्या आहेत, त्याचप्रमाणे लोक अतिशय पॉझिटिव्हली रांगेत उभे राहूनही जरी ऊन असलं तरीही आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. हे लोकशाहीसाठी अत्यंत पोषक असं चित्र मला दिसतं. मतदान केलं तेव्हा काही मतदारांची नावं यादीतून गहाळ होती, काहींची नावं वगळण्यात आली, असाही प्रकार घडला होता. त्याबद्दल बऱ्याचशा तक्रारी आल्या आहेत की बऱ्याचशा मतदारांची नावं ही यादीतून डिलीट केली गेली आहेत आणि ते इकडे आले तरी SD फॉर्म भरून त्यांना मतदान करून देण्यासंदर्भातली कारवाई अधिकाऱ्यांबरोबर बोलल्यानंतर ते करत आहेत. आणि त्यामुळे पण मला वाटतं मतदारांनी एका गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे की ज्या वेळेला इलेक्शन कमिशन 6 महिने आधी 3 महिने आधी सूची नोटीस काढत असतं की आपलं नाव चेक करा, डिलीट झालं असेल तर ते नोंदवून घ्या, पण मतदारांनी मतदानाच्या पूर्वी 1-2 महिने आधी त्यांचं नाव यादीत आहे का हे तपासणं आवश्यक आहे. या संदर्भातली प्रसिद्धी लोकांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे. तर ही सूचना आम्ही या पुढच्या काळात इलेक्शन कमिशन आणि आमच्या विभागातील मतदारांना देऊ. देखिए